श्री स्वामी समर्थ सर्वांना। या महिन्यातील एकादशी ही षट्टिला एकादशी म्हणून ओळखली जाते। षट्टिला एकादशी पौष महिन्यात कृष्ण पक्षात येत असते। षट्टिला एकादशी ही शनिवार 25 जानेवारी या दिवशी आली आहे आणि षट्टिला एकादशीच्या दिवशी आपल्याला तिळाचे अत्यंत प्रभावी असे उपाय करायचे आहे। षट्टिला एकादशीच्या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व असतं आणि म्हणूनच आपण या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा करायची आहेच। त्याचप्रमाणे आपल्याला तिळाचे अत्यंत प्रभावी असे उपाय करायचे आहे। यामुळे तुमच्या जीवनातील कष्ट कमी होतील, कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील। तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे उपाय सेवा नक्की करू शकतात। षट्टिला एकादशी या दिवशी बघा, भगवान विष्णूंना तिळाचे लाडू अर्पण करावेत आणि तिळाचा आहारातही समावेश करावा। यासोबत तीळ आणि तिळापासून बनवलेल्या वस्तू गरजू लोकांना दान कराव्या। या दिवशी जे व्रत करतात, दान करतात, स्नान करतात आणि तपश्चर्या करतात त्यांना अक्षय पुण्य प्राप्त होते आणि असे हे पुण्य हे आपल्या बरोबर आयुष्यभर राहत असते। तर बघा, षट्टिला एकादशीच्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहेच, परंतु सकाळी उठल्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून अंघोळ करायची आहे। घरात असणाऱ्या सर्व व्यक्तीने, मुलांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अंघोळीच्या पाण्यात तुम्ही थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे। त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करताना, त्यांना अभिषेक घालताना तुम्हाला पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे। भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही तीळ टाकून त्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे। त्याचप्रमाणे आपण पिण्याच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे। त्यानंतर आपण जो स्वयंपाक बनवणार आहोत त्यामध्ये देखील आपण तीळ आवर्जून टाकायचे आहे। त्यानंतर तिळाच्या लाडूचा नैवेद्य श्रीहरी भगवान विष्णू यांना दाखवायचा आहे। तिळाचं दान गरजू व्यक्तींना तुम्ही करू शकतात। तुमच्या यथाशक्तीने तिळाचं दान, तिळाचे लाडू तुम्ही गरजू व्यक्तीला तुम्ही दान करू शकतात। बघा, षट्टिला एकादशीला तिळाचे दान करण्याला अतिशय महत्त्व आहे। त्याचप्रमाणे या दिवशी षट्टिला म्हणजे 6 तीळ, याचा असा अर्थ होतो 6 ठिकाणी आपल्याला तिळाचे दान करायचे आहे। तुम्ही तिळाचा होम देखील या दिवशी करू शकतात। तिळाचा होम कसा करायचा तर बघा, तुम्हाला एक पंती किंवा मातीचं भांडं किंवा कापूर दाणी घ्यायची आहे। यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि यामध्ये तुम्हाला कापराची वडी टाकायची आहे। मग तुम्ही भीमसेनी कापूर टाका किंवा तुमच्या घरात जो कापूर असेल तो कापूर टाकला तरी चालेल। हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा कापूर जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि या पद्धतीने कापूर होम करायचा आहे। तर बघा, आपल्याला यानंतर तिळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकतात किंवा दिवसभरात तुम्ही केव्हाही केला तरी चालेल। तुमची कठीणातील कठीण यामुळे इच्छा पूर्ण होणार आहे। तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होणार आहे, त्याचप्रमाणे तुमची देखील प्रगती होणार आहे। असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे। उपाय करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। श्रीहरी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांच्या समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुळशी समोर दिवा लावा, धूप दीप लावा, अगरबत्ती लावा। त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला 21 पांढरे तीळ घ्यायचे आहे। तुम्ही हे तीळ एका वाटीमध्ये घ्या, देवघरासमोर बसा। त्यानंतर तुम्हाला हा एक तीळ तुमच्या हातात घ्यायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आणि हा तीळ तुम्हाला श्रीहरी भगवान विष्णू यांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे। याच पद्धतीने आपल्याला 21 तीळ हातात घेऊन 21 वेळा मंत्र म्हणून 21 वेळा हा तीळ आपल्याला भगवान विष्णूंच्या चरणाशी अर्पण करायचा आहे। आता भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीपाशी तुम्ही हे तीळ अर्पण करू शकतात। त्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे। तुमची इच्छा मनोमन व्यक्त करून तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा श्रीहरी भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे।
बघा, नक्कीच तुमची इच्छा या दिवशी पूर्ण होईल, कारण एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आणि जे कोणी या दिवशी त्यांची सेवा, पूजा, पाठ करतात, उपासना करतात, त्यांच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. बघा, आपल्याला तीळ एकदम सर्व हातात घ्यायचे नाही, तर एक एक तीळ घेऊन एक एक वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर हा तीळ आपल्याला अर्पण करायचा आहे. आता हे तीळ तुम्ही दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी किंवा कोणीही खाल्ले तरी चालतील. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय फक्त आपण षष्ठीला एकादशीलाच करू शकतो, त्यामुळे आपण आवर्जून ही सेवा, हा उपाय नक्की करायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.